शाळा बंद आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटनेचा पाठिंबा। टीईटी संदर्भात घेण्यात आलेला निर्णय हा शिक्षकांसह विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे। तो निर्णय रद्द यावा या मागणीसाठी आज शाळा बंद आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटनेने पाठिंबा दिला आहे। सरकारने शिक्षकांचा अंत पाहू नये, गरज पडल्यास शिक्षक आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरतील असा इशारा मुख्याध्यापक संघटनेने दिला आहे। आज शाळा बंद आंदोलनाची घोषणा देण्यात आली होती। आपल्या संघटनेने देखील पाठिंबा दिला होता। काय नेमकी ही मागणी आहे? अन्याय करणारा हा निर्णय कसा आहे? आज 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलं होतं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये नगरपालिका आचारसंहिता असल्यामुळे मोर्चाला परवानगी आम्हाला मिळू शकली नाहीत। तरी सुद्धा काळ्या फिती लावून आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहोत आणि जाहीर पाठिंबा आमचा बुलढाणा जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचा देखील या आंदोलनाला आहे। या आंदोलनामध्ये हे आंदोलन का करावं लागलं तर प्रामुख्याने 2-4 मागण्या आमच्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिली मागणी आहे टीईटी संदर्भात। 2013 पूर्वी जे शिक्षक सेवेमध्ये आलेले आहेत तर त्या शिक्षकांना सुद्धा टीईटी अनिवार्य असणे आवश्यक केलेलं आहे। तर याबाबत शासनाने पुनर्विचार याचिका ही हायकोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे। सोबतच 15 मार्च 2024ला शासनाने संच मान्यतेबाबत शासन निर्णय केलेला आहे। त्या शासन निर्णयामध्ये पूर्वी 31 विद्यार्थ्यांवर 1 ते 5 साठी 31 मुलांवर 2 शिक्षक मिळायचे, आता ती 45 मुलांवर केलेली आहेत। मुळातच ग्रामीण भागामध्ये मुलांची संख्या फार रोडावलेली आहे कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे। त्यामुळे आता पहिलेच मुलं कमी असताना आता मुलं वाढवलेली आहेत। त्यामुळे शिक्षक शाळांना मिळणार नाहीत आणि शिक्षक अतिरिक्त मोठ्या प्रमाणावर होतील। शिक्षक समायोजनाचा प्रश्न सुद्धा राज्यामध्ये निर्माण होईल आणि एक प्रकारे ग्रामीण भागातली शिक्षण व्यवस्था ही अंधकारमय झाल्याशिवाय या शासन निर्णयामुळे होईल। त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे किंवा याचा पुनर्विचार करावा ही मागणी आहे। सोबतच शाळांना वेतनेतर अनुदान मिळत नाहीये, तर शाळा कशा चालवायच्यात त्यासाठी वेतनेतर अनुदान सुद्धा मिळावं। कंत्राटी पद्धती जी शासनामध्ये आणलेली आहेत ती रद्द करावी व नियमित पदं शासनाने भरावीत। त्यासोबतच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे शिक्षक सेवेमध्ये आलेले आहेत त्यांना अनुदान उशिरा मिळणं हा काही त्यांचा गुन्हा नाहीये। त्यामुळे त्यांना त्वरित पेन्शन योजना लागू करावी। शिवाय 1 नोव्हेंबर 5 नंतरही लागलेल्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना सुद्धा पेन्शन त्या ठिकाणी मिळावं अशा प्रकारची देखील आमची योजना आहे। तर अशा अनेक मागण्यांसाठी आजचा हे शाळा बंद आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आलं आहे। आज आम्ही माननीय बुलढाणा जिल्हाधिकारी साहेबांना याबाबत निवेदन देखील देणार आहोत आणि शासनाने ह्या मागण्यांचा अनुकूल असा निर्णय न घेतल्यास भविष्यात मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत।